सावरिया 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 कैसी वाजवी मुरली कैसी वाजवी मुरली सावरिया 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 प्युअर ठुमरी आहे आणि ही गवळण इतक्या ठसक्यात ठुमरीमध्ये म्हटली जाते. लक्षात ठेवा. वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आहारे सावरिया आहारे सावरिया कैसी वाजविली मुरली. थांबाई. कैसी वाजविली मुरली कैसी वाजविली मुरली. आहारे सावरिया आहारे सावरिया आहारे सावरिया या तालामध्ये व्यवस्थितरित्या म्हणता आली पाहिजे. आता अंतरा बघा. तुझ्या मुरलीचा धनी अकल्पित पडला काने. तुझ्या मुरलीचा धनी अकल्पित पडला काने. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काने. तुझ्या मुरलीचा ध्वनी 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 ध्वनी. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला काने. विवळ झाले अंतःकरणी. विवळ झाले अंतःकरणी. मी घर धंदा विसरली. मी घर धंदा विसरली. आहारे सावरिया आहारे सावरिया आहारे सावरिया. हे ध्रुवपद आहे बरं का. पूर्ण कशी वाजविली मुरली. थांबायची. कशी वाजविली मुरली. आहारे सावरिया आहारे सावरिया आहारे सावरिया आहारे सावरिया. आता सगळी चरण तशाच पद्धतीनं गायची. जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी वेगवेगळ्या अंतराही वेगवेगळ्या रागामध्ये गातो बरं का. परंतु नवीन जे आहे त्यांनी त्याच रागामध्ये गायचं. मुरली नव्हे केवळ बाण तिने हरला माझा प्राण. मुरली नव्हे केवळ बाण तिने हरला माझा प्राण. आता इथं तुम्ही आलाप वगैरे किती घेऊ शकता लक्षात. मुरली नो हे केवळ बाण तिने हरला माझा प्राण. मुरली नो हे केवळ बाण तिने हरला माझा प्राण. संप्रदायातले बरं का 97% लोक 97% लोक हलकट आहेत.
कशावरनं हलकट आहे. आता मी एक आयडेंटिफाय केलं बरं का, चॅनलला ज्या वेळेला सबस्क्राईब करण्याचा, लाईक करण्याचा प्रश्न येतो. आपण एखाद्याकडून जर ज्ञान घेतलं तर ज्याच्याकडून जो गुण घेतला तो गुण हा गुरूंकडून घेतला. अशा पद्धतीनं आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये महत्त्व असतं त्याला. आपण काय करतोय, नुसताच व्हिडिओ बघायचा, ते सबस्क्राईब, लाईक, शेअर कुणी करायचं, आणि मग तुम्हाला कसा येईल सांगा बरं बघू. ह्यांना येतं ना, आपल्याला कसं काय येईल. अहो, चोरून ज्ञान घेतलेलं कर्णाला सुद्धा पचत नाही. ध्यानात आलं तुमच्या, गुरूंकडून चोरून घेतलेलं ज्ञान कधी फलद्रूप होत नाही. ऐन वेळेला ते विसरतं. आणि याच्यासाठी अगदी सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे, नुसतं पाहू नका. आपण जर त्यातून काय घेत असेल तर चॅनलचं सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरत जाऊ. अगदी हात जोडून माझी तळमळीची विनंती आहे. आणि आपण वारकरी संप्रदायातले म्हणले आहेत म्हणल्यानंतर एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. वारकरी जनांचा व्हिडिओ दिसला आणि वारकरी जर पाहत असेल, कोणत्या का महाराजांचा असेल, तो सबस्क्राईब करण्याची वृत्ती ठेवा, लाईक करण्याची वृत्ती ठेवा. तरच तुम्हाला ज्ञान, त्यांच्याकडून घेतलेलं ज्ञान हे फलद्रूप होईल. ओके. संसार केला दाना दीन, संसार केला दाना दीन, येऊन हृदय संचरली, येऊन हृदय संचरली, आहारे सावरिया, आहारे सावरिया, आहारे सावरिया, कशी वाजविली मुरली, कशी वाजविली मुरली, आहारे सावरिया, आहारे सावरिया, आहारे सावरिया. पुन्हा त्याच ह्याच्यामध्ये तुझ्या मुरलीचा सुरतान, विसरले मी देह भान, तुझ्या मुरलीचा सुरतान, विसरले मी देह भान, घर सोडून धरिले रान, घर सोडून धरले रान, मी वृंदावनी गेले, मी वृंदावनी गेली, अहरे सवरिया, अहरे सवरिया, कशी वाजविली मुरली, कशी वाजविली मुरली, आहारे सावरिया, आहारे सावरिया, आहारे सावरिया. तुम्हाला या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशा जुन्या चाली गवळणीच्या कधीच ऐकायला मिळणार. ध्यानात आलं, किती चर्चा चालली वेगवेगळ्या. अहो, भाव आहे तिथे, लक्षात आलं तुमच्या. आणि कृष्ण कन्हैयाबद्दल ती वाक्य, म्हणजे आपण काय बोललं पाहिजे, कुठल्या चाली लागलं पाहिजे, ह्याचं बी भान पाहिजे. शेवटचं बघा.
एक जनार्दनी गोविंद पतित पावन परमानंद एक जनार्दनी गोविंद पतित पावन परमानंद तुझिया नामाचा मज लागे छंदा तुझिया नामाचा मज हा धंदा वृत्ती तव पदी निवर्तली वृत्ती तव पदी निवर्तली आहरे सावरिया आहरे सावरिया कशी वाजविली मुरली कशी वाजविली मुरली आहरे सावरिया आहरे सावरिया आहरे सावरिया बघा ना, तुम्ही प्रॅक्टिस करा. माझं काम एवढं आहे, फक्त प्रेरणा देणे, त्याची प्रॅक्टिस करून अभंग जे गायन करणे वगैरे. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या संत जनांच्या चरणी आपण करून सेवेला मी पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.